ज्यावेळेस आपण पाहत असतो ना, तर समोर जे दिसतंय, जे आपण पाहतो आहोत ते सत्य आहे असं आपल्याला वाटत असतं. परंतु त्या समोरच्या दृश्याचं जे सत्य आहे ते आपण पाहू शकत नाहीत. हे वास्तव आहे. कारण पाहत असताना आपण आपल्या सवयीप्रमाणे, आपल्या पूर्वग्रहाप्रमाणे, आपल्या मान्यतेप्रमाणे, धारणेप्रमाणे पाहत असतो. आणि म्हणून समोरच्या प्रसंगाचा, समोरच्या व्यक्ती वस्तूचा जो अर्थ आपण करत असतो ना, तो सत्यच असेल असं काही नाही. कारण आपण काहीतरी बनून, काहीतरी होऊन, कोणती तरी विशिष्ट बाजू घेऊन आपण त्या प्रसंगाकडे बघत असतो. तेव्हा जे काही आपण पाहताल ते सत्य असू शकत नाही. कारण सत्य पाहण्यासाठी मुळात मीच न्यूट्रल पाहिजे, मुळात मीच तटस्थ पाहिजे, मुळात मीच कोणत्याही बाजूचा नसलो पाहिजे. असं जर मला पाहता येईल तरच मी त्या प्रसंगाचं, त्या व्यक्तिवस्तूचं सत्य पाहू शकतो. परंतु असं तर होऊ शकत नाही. कारण आपण या जगाकडे ज्यावेळेस पाहतो, कोणत्याही गोष्टीकडे आपण दृष्टिक्षेप टाकतो, तर ती दृष्टीच आपल्या सगळ्या विचार आणि धारणावर बनलेली असते. आणि म्हणून एका क्षणामध्ये ती दृष्टी आपल्याला प्रतिक्रिया देऊन जाते. आणि ती प्रतिक्रिया ही काही सत्य असत नाही. ती माझ्या मान्यतेप्रमाणे असते, माझ्या संस्काराप्रमाणे असते, माझ्या पाहण्याच्या जो आधार मी घेतलेला आहे त्या आधाराप्रमाणे ती असते. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीतलं सत्य जर मला पाहायचं असेल तर मला त्रयस्थ व्हावं लागेल, मला तटस्थ व्हावं लागेल. मला केवळ साक्षीदार या भूमिकेतून त्या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. पण असा अभ्यास ही फार मोठी गोष्ट आहे. अशी गोष्ट घडण्यासाठी जीवनामध्ये स्वतःच्याही सर्व गोष्टी स्वतःलाच लांब ठेवून पाहता आल्या पाहिजे. असं जर झालं तर स्वतःचा जो साक्षीदार होऊ शकतो तोच मग जगातलं सत्यही बघण्याचा अधिकारी होऊ शकतो. आणि म्हणून मला सत्य जे समजतंय, आपण जे म्हणतो वेळोवेळी आपण बोलताना करताना की मी खोटं बोलत नाही, मी किंवा खोटं पाहत नाही, खोटं सांगत नाही, तर हे जे सगळं आहे ते सगळं काही खरं नाही. कारण आपण मुळातच काही धारणा, काही विशिष्ट पूर्वग्रह घेऊनच आपण जीवन जगत असतो. जे मन आपलं या जगाकडे बघतं, जगाचं विश्लेषण करतं, क्रिया प्रतिक्रिया देतं, ते सगळं मन म्हणजे एक स्मृतीचं भांडार आहे. आणि त्या मनाकडे भरपूर अनुभवाची शिदोरी आहे. आणि त्या अनुभवातूनच ते या जगाकडे पाहत असतं, जगाचं अवलोकन, मूल्यांकन करत असतं. आणि आपण त्याच्यासाठी बांधील असतो. आणि म्हणून आपलं अवलोकन हे सत्य होत असू शकत नाही, हे मात्र नक्की.